नमस्कार. सर्वप्रथम बुक लव्हर्स क्लबचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी परत एकदा माझे काही विचार मांडण्याची संधी मला दिली. आज तसं पाहिलं तर मी एका पुस्तकाचा परिचय करून देणार आहे, ज्याचं नाव आहे जीन. आणि हे पुस्तक डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी या प्रसिद्ध लेखकाने लिहिलेलं आहे. ते पुलित्झर सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांची पुस्तकं खूप गाजलेली पण आहे. आज ज्या पुस्तकाविषयी मी बोलणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे जीन. मराठीत ज्याला आपण जनुक म्हणतो. खरं तर हा जनुकाच्या शोधाचा इतिहास म्हटला तर त्यात वावगं ठरणार नाही. कारण जीनचा शोध हा एक अतिशय शक्तिशाली आणि धोकादायक म्हणून गणला जातो. जीन किंवा जनुक अनुवंशिकतेचा मूलभूत घटक आणि साऱ्या जैविक भांडाराचं सार. खरं तर या शतकातील युगप्रवर्तक म्हणता येतील असे शोध तीन. एक म्हणजे ॲटम, दुसरा म्हणजे बिट किंवा बाईट आणि तिसरा जीन. या तीन शोधांमुळे संस्कृती, समाज, भाषा, राजकारण आणि विज्ञानातही आमूलाग्र क्रांती घडून आली. यातील प्रत्येक एका मोठ्या घटकाचा लहानात लहान भाग आहे. जसा ॲटम हा मॅटरचा, बाईट हा डिजिटाइज इन्फॉर्मेशनचा आणि जीन हा अनुवंशिकता आणि जीवशास्त्राच्या माहितीचा. एखाद्या वाक्याचा अर्थ समजून घ्यायसाठी त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेणं गरजेचं असतं. पण आपण हेही जाणतो की संपूर्ण वाक्याचा अर्थ हा कुठल्याही एका शब्दाच्या अर्थापेक्षा निश्चितच वेगळा असतो. जीनच्या बाबतीतही तसंच आहे. कोणताही जीव जीनच्या मानाने खूपच मोठा असतो. पण तो जीव काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याचा जीन काय आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. फार 1890 साली एक डच वैज्ञानिक डी व्राईस याच्या जेव्हा ही संकल्पना लक्षात आली तेव्हा तो म्हणाला होता की ही संकल्पना जर प्रत्यक्षात आली तर जैविक विश्वात खूप मोठी उलथापालथ घडू शकते. कदाचित जीवाच्या उत्पत्तीचं कोड सुटण्यास मदत होईल. अणुविज्ञानाचं ज्ञान हे भौतिक वस्तूंच्या अणूमध्ये फेरफार वा बदल करण्यासाठी गरजेचं होतं. हे मानवनिर्मित फेरफार रसायनशास्त्रामध्ये क्रांतिकारी ठरले. त्याचप्रमाणे जीनबद्दलचे ज्ञान हे जनुकीय फेरबदल करण्यासाठी अत्यावश्यक आहे. कारण वैज्ञानिक आता आपल्याला हव्या तशा जीवाची निर्मिती करण्याचं स्वप्न पाहू लागले. तसं पाहिलं तर जीनविषयक आपलं ज्ञान सध्या इतकं पुढे गेलेलं आहे की केवळ प्रयोगशाळेतच नव्हे तर जिवंत पेशींमध्ये सुद्धा आपण जनुकीय बदल घडवून आणू शकतो. मानवी शरीरात साधारण 22 ते 23 हजार जीन्स असतात, ज्यांना एकत्रितपणे जीनोम असं म्हणतात. जीनोम हा तळटीपा, भाष्ये, सूचना आणि संदर्भ यांचा ज्ञानकोश असतो. म्हणजे फुटनोट्स, ॲनोटेशन्स, इन्स्ट्रक्शन्स आणि रेफरन्सेस. हल्ली आपण जीनमध्ये इतके आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो की एखाद्या जीवाचे स्वरूप सुद्धा बदलून जाईल. पण असं म्हणतात
की तंत्रज्ञानाच्या वापरात नैतिकता हवी, अन्यथा त्याचे भीषण परिणाम भोगायची वेळ येऊ शकते. आज आपण या पायरीवर उभे आहोत. कोरोनाबद्दलची सध्या चाललेली उलटसुलट चर्चा ही जनुकीय फेरबदलांमुळेच झालेली आहे, यात काही शंका नाही. जीन्सबद्दल समजून घेणं हा एक भाग, ज्यामुळे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होईल. नवीन नवीन शोध लागतील, मानवाच्या कल्याणामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल. हे जरी सगळं खरं असलं तरी या ज्ञानाचा उपयोग जर व्यवस्थित केला गेला नाही तर मानवाच्या विनाशाला मानवच जबाबदार ठरण्याची शक्यता नाकारता येईल. या सर्वाची सुरुवात झाली की एका धर्मोपदेशकाकडून, ग्रेगर योहान मेंडल. सन 1851 साली व्हिएन्ना युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आलेल्या मेंडलने अनुवंशिकतेच्या नियमांचा पाया घातला. इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावर. साध्या वाटाण्यांच्या झाडावरील प्रयोगाने अनुवंशिकतेच्या क्षेत्रात क्रांती घडून आली. पण मूलभूत प्रश्न होता तो पालक आणि त्यांची अपत्ये यांच्यातील साम्याचा. लाईक बिगेट्स लाईक. आंब्याच्या झाडाला आंब्याचंच फळ लागतं, आंब्याचीच रोपं त्यातनं निर्माण होतात. शेळी शेळीला जन्म देते, कुत्रा कुत्र्याला जन्म देतो. ही सगळी समानता कशामुळे असेल? यात दोन गोष्टी, एक विनोदाप्रमाणे आणि एक शास्त्रीय कारणामुळे थोडीशी विसंगती दाखवतात. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा हे एक त्यातलं उदाहरण आहे, जे आपण विनोदाने घेऊ शकतो. पण हे केवळ विनोदाने घेऊन शकण्या पलीकडे सुद्धा एका रशियन वैज्ञानिकाने, ज्याचं नाव होतं कार्पेचेन्को, त्यांनी मुळा आणि कोबी यांचा संकर घडवून आणण्याचा प्रयत्न केला, ज्याला त्याने रॅफॅनोब्रॅसिया असं नाव दिलं. त्याच्या कल्पनेत ह्या झाडाचं संकर जर यशस्वी झाला तर जमिनीखाली मुळे लागतील आणि जमिनीच्या वर कोबी लागेल. पण झालं उलट. म्हणजे अब्राहम लिंकन आणि हॉलिवूडच्या नटीच्या बाबतीत जो काही विनोद सांगितला जातो, तशी परिस्थिती इथे सुद्धा निर्माण झाली. पण या लायकलीनेसचा सर्वात जास्त प्रभाव जो पडला तो ख्रिस्तपूर्व 530च्या सुमारास एक प्रसिद्ध ग्रीक गणितज्ञ, ज्याने आपल्या 9वी-10वीच्या वर्षात आपल्याला खूप त्रास दिला, त्याचं नाव नक्कीच पायथागोरस. त्याच्या म्हणण्याप्रमाणे पालक आणि अपत्यातील समानता आणि त्याबद्दलची अनुवंशिकतेची माहिती ही पुरुषाच्या वीर्यात सामावलेली असते. वीर्य पुरुषाच्या निरनिराळ्या भागात फिरून गूढ अशी वाफ शोषून घेते. माणसाच्या जन्मापासून ते तो प्रजोत्पादनास सक्षम होईपर्यंत हे वीर्य म्हणजे एक फिरतं वाचनालय, जणू एक फिरतं वाचनालय बनतं. ए कंडेन्स डिस्टिलेट ऑफ द सेल्फ. स्त्री पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा ही संकलित माहिती स्त्रीच्या गर्भाशयात पोचते. गर्भाशयात या संकलित माहितीचं गर्भात रूपांतर होतं. त्यासाठी लागणारं अन्न पाणी हे स्त्री तिच्या नाळेद्वारे पुरवते. म्हणजेच स्त्री आणि पुरुषाचं कार्य हे विभागलेलं आहे. हा सिद्धांत पुढे थेअरी ऑफ स्पर्मिझम म्हणून नावारूपाला आला. पुरुषी अहंकाराला सुखवणारा हा सिद्धांत चांगलाच लोकप्रियही झाला, इतका की त्या काळच्या एका नाटकात, त्याचं नाव होतं ह्युमेनाइट्स, मातृवधाच्या एका खटल्यामध्ये तात्कालीन वकिलाने घेतलेली भूमिका खरोखर अचंबित करणारी वाटते. नाटकातला नट किंवा नाटकातला आपण म्हणतो की मुख्य पात्र ओरेस्टिस याने आपल्या आईचा क्लिटेमेन्स्ट्राचा वध केला
त्याबद्दल त्याला शिक्षा होऊ शकत नाही असं प्रतिपादन त्याचा वकील करतो, कारण ती त्याच्यासाठी परकी होती. त्याच्या जन्मात तिचा सहभाग एवढाच होता की ती एक गौरवली गेलेली इन्क्युबेटर, थोडक्यात एक ग्लोरिफाईड इन्क्युबेटर होती, जिने फक्त अन्न पाणी पुरवण्याचं काम केलं. खरा जनक तर बाप, ज्याने आपल्या वीर्याद्वारे मुलाला जन्म दिला. पायथागोरसच्या विद्यार्थ्यांनी पायथागोरसचा सिद्धांत अनुवंशिकतेमध्ये वापरला. त्यांच्या मते अनुवंशिकता हा ही त्रिकोण आहे. आई, वडील या त्रिकोणाच्या दोन बाजू, तर मूल ही तिसरी, त्या दोघांना जोडणारा कर्ण, जैवशास्त्रीय किंवा बायोलॉजिकल हायपोटेसिस. आणि ज्याप्रमाणे त्रिकोणाची तिसरी बाजू दोन बाजूंच्या गणिती सूत्राप्रमाणे मोजली जाऊ शकते, त्याप्रमाणे मूल जन्म घेतं ते वडिलांच्या गुणधर्माने आणि आईच्या संगोपनाने. सुमारे 100 वर्षांनी प्लॅटो अजूनही पायथागोरसच्या सिद्धांताखालीच होता आणि तो लिहितो, जर अपत्यांचा जन्म गणिती सूत्रावर अवलंबून असेल तर तात्विकदृष्ट्या या सूत्राची मोडतोड केली जाऊ शकते. म्हणूनच सुयोग्य जोडप्यांच्या संबंधातून सुयोग्य अपत्यांची निर्मिती सहज शक्य आहे. ए सोसायटी could guarantee production of fittest children. म्हणून अज्ञानी आणि अडाणी पालकांची मुलं तशीच असतील, पण प्लॅटोच्या रिपब्लिक किंवा प्रजातंत्रातील उच्च कुळातील मुलं ही तशीच जन्मतील. ए पॉलिटिकल युटोपिया विल डेव्हलप ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ जेनेटिक युटोपिया. पायथागोरसच्या सिद्धांताला सुरुंग लावला ॲरिस्टॉटल. त्याला स्त्रीविषयी कळवळा होता असे नाही, पण तो पुराव्याला महत्त्व देणारा होता. ॲरिस्टॉटलने पाहिलं की गुणधर्म हे अपत्यात आई आणि आजीकडून सुद्धा येऊ शकतात. एवढेच नव्हे तर ते एका पिढीत दिसले नाहीत तर पुढच्या पिढीत दिसू शकतात. एखाद्या बाळाचं नाक आजीसारखं असेल, पण आईवडिलांपैकी कुणासारखंही नसेल. मग जन्मजातच जे गुण नसतील ते वीर्यात येतील कसे? त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे स्त्रीत्वाचे गुणधर्म पुरुषाच्या वीर्यात कसे येऊ शकतील? हे असं असणं शक्यच नाही. पायथागोरसचा सिद्धांत उत्पत्तीबद्दल कदाचित सर्व काही सांगू शकेल, पण बाकीच्या गोष्टी ह्या पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे समजून घेणं हे अशक्य आहे. ॲरिस्टॉटलने एक विचार मांडला जो त्याच्या काळापेक्षा किंवा त्याच्या काळातील विचारसरणीपेक्षा फारच पुढचा होता. त्याच्या मते मातासुद्धा गर्भाच्या धारणेत आणि संगोपनात समान अथवा थोडे जास्तच योगदान देते, स्त्रीवीर्याच्या रूपात. पुरुषाच्या योगदानाला त्याने प्रिन्सिपल ऑफ मूवमेंट असं म्हटलं, आणि यातील मूवमेंट याचा अर्थ सूचना म्हणजे इन्स्ट्रक्शन आणि माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन हा अभिप्रेत. सध्याच्या भाषेत सांगायचं तर एक सांकेतिक संदेश किंवा कोड ज्याची देवाणघेवाण झाली तो होता एक संदेश. जसा एखाद्या वास्तुविशारदाचा वास्तूचा नकाशा वास्तू निर्माण करण्यासाठी लागणारं हत्यार असतं, त्याप्रमाणे निसर्ग वीर्याचा एखाद्या हत्याराप्रमाणे उपयोग करतो. या कार्यासाठी लागणारं वाळू, विटा, सिमेंट हे स्त्री पुरवते तिच्या मेन्स्ट्रुअल ब्लडमध्ये. आज हे विचित्र वाटतं, पण ॲरिस्टॉटलला असं वाटलं त्यात काळाप्रमाणे तथ्य होते. पुरुषाचं वीर्य स्त्रीच्या रक्तापासून गर्भाला जन्म, आकार वगैरे देण्यास कारणीभूत ठरतं हे त्याचं म्हणणं अगदीच टाळण्यासारखं नव्हतं, कारण गर्भधारणा झाली की मासिक पाळी बंद होते. ॲरिस्टॉटलच्या विधानात तार्किक विसंगती असली तरी त्याने अनुवंशिकतेच्या एका गुणधर्माचा पाया घातला हे नक्की, आणि तो म्हणजे अनुवंशिकता म्हणजे माहिती पुढे पाठवणे. हे तर आजही खरे, ज्यामुळे मेसेज बिकम्स मटेरियल. जेव्हा जीव प्रजोत्पादनात सक्षम होतो तेव्हा स्त्री पुरुष नव्याने वीर्य निर्माण करतात, म्हणजेच मटेरियल इज कन्व्हर्टेड बॅक टू मेसेज. थोडक्यात पायथागोरसच्या त्रिकोणाऐवजी याने वर्तुळ पूर्ण होते. काही शतकांनंतर ॲरिस्टॉटलचा सिद्धांत वाचण्यात आल्यावर आजकालचा एक प्रसिद्ध वैज्ञानिक डेलब्रुक म्हणतो, ॲरिस्टॉटलला खरं तर मरणोत्तर नोबेल पुरस्कार द्यायला हवा. सन 1831 मेंडेल शाळेत असेल तेव्हा डार्विन HMS बिगल या जहाजावरून अभ्यासासाठी बाहेर पडले. खरं तर डार्विनला वनस्पती, प्राणी, भूगर्भशास्त्राची आवड होती,
पण त्याची जागा घेतली नॅचरल हिस्ट्री. निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी झाली याबाबत त्या काळात चर्चचे कायदे इतके कडक होते की देवाची करणी या पलीकडे विचार नव्हता. पण एकदा ही निर्मिती झाल्यानंतर त्यात बदल कसे होत गेले ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका शास्त्रज्ञाच्या मते पृथ्वीचे सध्याचे रूप व स्वरूप हे हजारो वर्षातील झालेल्या स्थित्यंतरांचा परिपाक आहे. बॅटर्ड रिलिक्स ऑफ द पास्ट. सजीवांमध्ये असं काही असू शकेल का? डार्विनची समस्या ही होती की तो निसर्गाकडे एक प्रक्रिया म्हणून पाहू इच्छित होता. मेंडेल आणि डार्विनमध्ये फरक एवढाच होता की ही प्रक्रिया मेंडेलसाठी एका पिढीपुरती मर्यादित होती, तर डार्विनसाठी हा हजारो वर्षाचा प्रवास होता. त्याने काढलेला निष्कर्ष की आजचे प्राणी आणि वनस्पती हे पूर्वापार असलेल्या जीवांचे वंशज असतील आणि ते एका सततच्या पण क्रमाक्रमाने घडून येणाऱ्या बदलामुळे निर्माण झाले असतील, हा एक क्रांतिकारी निष्कर्ष होता. डार्विनने या फरकांना व्हेरिएशन किंवा परिवर्तित रूप असं नाव दिलं. प्रश्न होता हे घडतं कशामुळे? शेतकऱ्यांनी अनेक वर्ष प्रयोग करून बैलांच्या, गायींच्या, म्हशींच्या, कुत्र्यांच्या, मांजरांच्या, झाडांच्या अशा अनेक नवीन जाती तयार केलेल्या होत्या, ज्या त्या त्या ठिकाणची ओळख सुद्धा बनवून राहिल्या. पण हे आर्टिफिशियल सिलेक्शन होतं. निसर्ग काय करतो? याचं उत्तर त्याला रेव्हरंड थॉमस माल्थसच्या सिद्धांतात सापडलं. लोकसंख्या आणि वाढ याविषयी लिहिताना माल्थस म्हणतो, मानवजात अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांसाठी कायम संघर्ष करते, स्वतःच्या जातीशीच नव्हे तर इतर जातींशी सुद्धा. जशी जशी संख्या वाढत जाते आणि सुविधांवर ताण पडतो व त्यांची चणचण जाणवू लागते, त्यावेळेला समतोल राखायची जबाबदारी अर्थातच सुविधांवर येऊन पडते. मग अनेक आपत्ती येतात. पूर, रोगाच्या साथी, भूकंप, युद्ध याने जनसंख्या घटते आणि पुन्हा समतोल साधला जातो. मागे राहिलेले जीव ज्यांची निवड निसर्ग करतो, ह्याला आता आपण नॅचरल सिलेक्शन म्हणून, हे चक्र चालू ठेवतात. डार्विनच्या हे लक्षात आलं की वर्षानुवर्षे निसर्गाने घडवून आणलेले जीवांमधील बदल ह्या परिस्थितीशी यथायोग्य सामना करतात आणि त्यामुळे जे जगतात त्यांना आपण सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणतो. बाकीचे नामशेष होतात. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा शब्दप्रयोग हर्बर्ट स्पेन्सर या वैज्ञानिकाने केला. त्याच सुमाराला वॅलेस नावाच्या एका शास्त्रज्ञांनी अगदी डार्विनला सापडले तसेच निष्कर्ष त्यालाही सापडले. ते त्यांनी डार्विनला पाठवले सुद्धा आणि दोघांनी शोधनिबंध दोघांचे एकाच कॉन्फरन्समध्ये वाचले गेले. पण गंमत म्हणजे त्या कॉन्फरन्सचा समारोप करताना अध्यक्षांनी विवेचन करताना म्हटलं की यावर्षी जीवशास्त्रात नोंद घ्यावी असे काही घडले नाही. थोड्याच दिवसात नोव्हेंबर 24, 1859 साली डार्विनचे ओरिजिन ऑफ स्पीसीज बाय नॅचरल सिलेक्शन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या सिद्धांताला अमाप प्रसिद्धी मिळाली, पण डार्विनला जाणीव होती यात एक महत्त्वाची उणीव आहे आणि ती म्हणजे हेरिडिटी किंवा अनुवंशिकता. उत्क्रांतीवादाचा जनक याबद्दल मात्र समाधानकारक समीक्षा किंवा शोध लावू शकला नाही. उलट मेंडेल हा चिकित्सक होता, प्रयोगांवर विश्वास ठेवणारा होता, संख्याशास्त्रांवर विश्वास असणारा होता. गुणधर्म वेगळे करणे, त्यांचा संकर घडवून आणणे अशा अनेक प्रकाराने त्याचा अभ्यास होता. त्याने घिसाडघाईने काम न करता एका गुणधर्माचा एका वेळी अभ्यास केला. त्याचा स्वतःच्या प्रयोगावर खूप विश्वास होता आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर त्याला मिळालेले निष्कर्ष खरे असतील, म्हणजे जर अनुवंशिकता काही वैश्विक नियमानुसार किंवा नियमांचे पालन करत असेल, तर जो नियम वाटाण्यांच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे तोच नियम मानवाच्या उत्पत्तीलाही जबाबदार असला पाहिजे. पण मेंडेल हा मितभाषी आणि प्रसिद्धी परांगमुख होता. आपलं 10 वर्षाचं संशोधन त्याने केवळ 40 पानी शोध निबंधात सादर केलं. तेही अशा अधिवेशनातून याला फारशी प्रसिद्धी नव्हती. त्यामुळे त्याने 1865 मध्ये केलेलं संशोधन ते पुढे जाऊन अनुवंशिकता सिद्धांताचा पाया ठरलं. ते 1866 ते 1900 सालापर्यंत कुणाच्याही खिचगणतीत नव्हतं. 6 जानेवारी 1884 ला मेंडेलचं निधन झालं. त्याच्या एका सहकाऱ्याने म्हटलं, मेंडेल हा एक सज्जन, सौम्य, दयाळू होता. तो फुलांच्या प्रेमात होता.
जवळजवळ 40 वर्ष मेंडेलचा शोधनिबंध दुर्लक्षित राहिला आणि एकाएकी 1900 साली 3 संशोधकांच्या वाचनात आला. तिघांनाही मेंडेलचेच निष्कर्ष सापडले. काकू करीत का होईना त्या संशोधनाचं श्रेय त्यांनी मेंडेलला दिलं किंवा द्यावं लागलं. इतकं होऊनही मुळात बदल होतातच का ह्याचे उत्तर कुणाकडेही नव्हते. अगदी मेंडेल आणि डार्विनकडे सुद्धा. याचा अभ्यास डी व्हाईस या शास्त्रज्ञांनी केला आणि त्याने दाखवून दिलं की असे बदल हे नैसर्गिक असतात, उत्स्फूर्त असतात. अशा बदलांना त्याने म्युटेशन हे नाव दिलं. हे सहजगत्या होत असतात, त्यात नियम वगैरे काही नसतो. म्हणजेच डार्विनच्या नॅचरल सिलेक्शनमध्ये बदल हे शारीरिक नसून अनुवंशिकतेच्या घटकावर होत असतात. एक वैज्ञानिक बेटसन याने मात्र मेंडेलचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवले. आपला वैज्ञानिक मित्र गाल्टन याला तो लिहितो, अनुवंशिकतेचं रहस्य जसं जसं उलगडत जाईल, जग विज्ञानाच्या एका नव्या शाखेच्या उगमावर असेल. या शाखेला त्याने नाव दिलं जेनेटिक्स. बेटसन हा खरा द्रष्टा असावा, कारण त्याने पुढे म्हटलं, जीन्स हे खरोखर अनुवंशिकतेचे वाहक असतील तर त्यांना निवडणं, शुद्ध करणं आणि त्यांच्यात स्वतंत्रपणे फेरफार करणं शक्य होईल. जेनेटिक्स ही शास्त्रज्ञांना अशी अमोघ आणि अमर्याद शक्ती देईल, जिचा वापर राष्ट्राच्या जडणघडणीत व्हायची शक्यता नाकारता येईल. फक्त हे नैतिकतेला धरून असेल की नाही आणि समाजाच्या भल्याचे असेल की नाही याचे उत्तर काळच देऊ शकेल. आज मी इथेच थांबतोय. पुन्हा एकदा मी बुलकच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. हा विषय थोडा समजायला क्लिष्ट आहे, त्यातल्या त्यात मी सोपा करून सांगायचा प्रयत्न करतोय, कारण बहुतेक जणांचा 8वी-9वी नंतर मेंडेल, डार्विन आणि इतर लोकांशी संबंध संपलेला असतो. पण याच्या पुढचा जो भाग मी सांगणार आहे, आत्तापर्यंत मी सांगितलं ती जीनच्या संशोधनाबद्दलची थोडी माहिती. पण बेटसननी जे सांगितलं त्याचा परिणाम पुढील काळात कसा झालाय याच्याविषयी मी पुढच्या सत्रात सांगू इच्छितो. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.